लोटकच घेऊन जाय का कुठं कुठे हे असू दे लक्ष ठेव आणि चप्पल आहे लांब म्हणजे थोडक्यात 10 मिनिट पळणारी आहे बा त्याच्या माग आहे काय बरोबर आहे फरशी काढल्यावर इकडे पळाली हा हा एकदम फास्ट पोहते लक्षात घ्या हो हो असू दे काय काळजी करू नका आता आले ना मी तर आता मी लक्षित वसाहती एरियामध्ये आले या ठिकाणी यांच्या इथं घराच्या बॅक साईडला हे ठेवलं मातीची भांडी छोटी छोटी तर त्याच्या मागं साप जाऊन बसलाय पहिला त्यांना तिथं वरती दिसला होता फरशीच्या मागे तिथून तो साप इथे येऊन बसलाय तर बघूया आपण कोणता साप आहे मग त्याला कसं रेस्क्यू करता येईल धामा नाही कशी लटकत बसले बघू शकताय फोटो घे लोटकच घेऊन जा कसली भारी बसली ती आहे मला घेऊन जा वाटल ते पकडायला काय गरजच नाही नाही तर या ठिकाणी हा धामण जातीचा बिनविषारी साप आहे याला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक म्हणतात नॉन वेनमस स्नेक आहे हा आपल्या घराच्या आजूबाजूला उंदीर बेडूक खाण्यासाठी येतोय याचं आवडते खाद्य हे उंदीर आहे उंदीर खायचं मशीन देखील म्हणलं जातं या सापाला हा जास्तीत जास्त 12 ते 13 फुटापर्यंत वाढू शकतो तर चला तर आपण ह्याला आता रेस्क्यू करूया बाहेर काढूया याला तर बाहेर आले बघू शकता साईज केवढी आहे आणि ते त्यात जाऊन बसला होता अरे 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 हो ग तर लहान धामण जरा जास्त रागीट असतात त्यामुळे चावायला येतात तर आपण याला सेफली रेस्क्यू केलाय चला तर याला रिलीज करूया